एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया भरती सिक्युरिटी स्क्रीनरची जे विद्यार्थी मित्रांनो एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत जे सिक्युरिटी स्क्रीनरची भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो कारण की एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी स्क्रीनर या पदामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही पेपरने कोणत्याही उंचीची अटने कोणत्याही ग्राउंडने तर आपलं जे सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। मेन या भरतीमध्ये पेपर नाही त्याचबरोबर यामध्ये उंचीची काही अट नाही ग्राउंड नाही ग्राउंड कोणताच यामध्ये ग्राउंड नाही त्याचबरोबर पेपर नाही तर डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे। कशा प्रकारे आपलं सिलेक्शन होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड स्क्रीनरचे जे फॉर्म आहे ऑलरेडी या ठिकाणी चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 8 जून 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा। आणि या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 34,000 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे कारण की या भरतीमध्ये पेपर नाही कोणते ग्राउंड नाही डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे। कशा प्रकारे आपली निवड होणार आहे याबद्दल तुम्हाला सांगणार आहे, जाहिरात सुद्धा दाखवणार आहे, वय मर्यादा शैक्षणिक पात्रता सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड स्क्रीनर भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, व्हिडिओ अपडेट देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी स्क्रीनरचं पद आहे, पदाचं जे नाव आहे सिक्युरिटी स्क्रीनर आहे। तर टोटल जे जागा आहे 158 जागा आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपण वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर जे यामध्ये जे 18 ते ओपन कॅटेगरीचे असेल तर 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। 1 मे 2026 रोजी आपल्या या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। त्याचबरोबर नोकरीचे जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर आपण विचार केला तर जनरल OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 750 रुपये फी ठेवण्यात आले आणि त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीचे असाल EWS कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरीच्या SC/ST OBC EWS NTV ओपन SBC कोणत्या कॅटेगरीच्या 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे नोकरी। आणि त्याचबरोबर जे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे हे 8 जून 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा। तर फॉर्म भरण्या ऑलरेडी या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता आपलं या भरतीमध्ये निवड कशा प्रकारे होणार आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड स्क्रीनर या पदामध्ये तर ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर जागांचा जर आपण विचार केला देहरादूनमध्ये 17 जागा आहे, कोलकातामध्ये 25 जागा आहे एअरपोर्टवर, पटना एअरपोर्टवर 37 जागा आहे, त्रिची एअरपोर्टवर 28 जागा आहे आणि कॅलिकट एअरपोर्टवर 17 जागा आहे, उदयपूर एअरपोर्टवर 34 जागा आहे, ठीक आहे। तर एवढं काही जागा आहे आणि फ्रेशर उमेदवारांसाठी ही भरती निघाली एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड स्क्रीनरची। आणि त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी पाहिलं या पदामध्ये जे शैक्षणिक पात्रता जे ठेवण्यात आलं आहे शैक्षणिक पात्रता काय एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड स्क्रीनर या पदामध्ये तर महिला उमेदवार पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता। तर आपलं जर यामध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। ज्यांचं पण ग्रॅज्युएशन 60% गुणासह ग्रॅज्युएशन झालं असेल तरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 55% गुणासह तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा आपल्याला भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये जे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की या भरतीमध्ये कोणत्याही पेपरने कोणत्याही ग्राउंडने उंचीची काही अटने आपल्या यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे मुलाखतच्या बेसवर होणार आहे, इंटरव्ह्यू आपला घेतला जाणार आहे, इंटरव्ह्यूच्या बेसवर होणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जो इंटरव्ह्यू असणार आहे मुंबई पुणे या 2 शहरामध्ये जे इंटरव्ह्यू होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला जाणार आहे तर आपल्याला जे डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे ग्रॅज्युएशनपर्यंतच्या मार्कशीटासोबत न्यावं लागणार आहे, 10वी 12वीचं मार्कशीट 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट सोबत न्यावं लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे, डोमिसाईल न्यावं लागणार आहे, आधार कार्ड न्यावं लागणार आहे, फोटो न्यावं लागणार आहे, ऑनलाईन फीज वगैरे न्यावं लागणार आहे। हे काही डॉक्युमेंट आपल्याला न्यावं लागणार आहे, डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे ज्यावेळेस आपलं मुलाखत होणार आहे त्यावेळेस। आपण पगारचा जर विचार केला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड स्क्रीनरमध्ये पहिल्या वर्षी तो पगार भेटणारा महिन्याला 30,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। तर पहिल्या वर्षी 30,000 रुपये महिना भेटणार आहे आणि दुसऱ्या वर्षी तो महिना भेटणार आहे 32,000 रुपये महिना आपल्याला दुसऱ्या वर्षी भेटणार आहे आणि तिसऱ्या वर्षी जो महिना भेटणार आहे 34,000 रुपये महिना आपल्याला तिसऱ्या वर्षी भेटणार आहे। तर या भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा।
एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी स्क्रीनर या भरतीची ही संपूर्ण जाहिरात बघू शकता तुम्ही या ठिकाणी आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि शेवटली जी तारीख आहे हे 8 जून 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. जागांचा जर आपण विचार केला देहरादूनमध्ये 17 आहे, कोलकातामध्ये 25 आहे, पटनामध्ये 27 आहे, तिरचीमध्ये 28 आहे, कॅलकटमध्ये जर आपण पाहिलं 17 आहे, उदयपूरमध्ये 34 जागा आहे. तर बघू शकता एवढ्या काही जागा यामध्ये आहे. आणि त्यानंतर बघू शकता या ठिकाणी फी वगैरे दिली आहे. फॉर्म भरणे 18 मेपासून चालू झाले आणि 8 जून 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. आणि या भरतीची जी वेबसाईट आहे www.aicles.aero.या वेबसाईटवरून सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. लक्षात ठेवा हे काही वेबसाईट आहे आणि ज्यावेळेस आपलं मुलाखत असणार आहे तर हे काही डॉक्युमेंट आपल्याला न्यावं लागणार आहे. आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये जे आहे विद्यार्थी मिळवणं पेपरने त्याचबरोबर यामध्ये उंचीची गाईडने ग्राउंडने तर डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ट्रेनिंग दिलेलं आहे जे काही सिक्युरिटी स्क्रीनरचं पद आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ट्रेनिंग संदर्भात यामध्ये माहिती दिली आहे की कोणकोणत्या या पदामध्ये ट्रेनिंग कशा प्रकारे असणार आहे हे काही माहिती या चार्टमध्ये दिलेले आहे. तर तुम्ही बघू शकता हा चार्ट ही ठीक आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे. त्याचबरोबर इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्डची ही संपूर्ण जाहिरात आहे. तर या भरतीमध्ये जे आहे विद्यार्थी मिळवणं आपलं जर सिलेक्शन झालं तर पहा यामध्ये जे आहे पहिली गोष्ट पेपरने आहे, त्याचबरोबर यामध्ये उंचीची अटने ग्राउंडने आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर ते होणार आहे मुलाखतच्या बेसवर होणार आहे. एक लक्षात ठेवा ठीक आहे. तर आपलं यामध्ये काय असणार आहे इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यूच्या बेसवर आपलं ए कार्गो सिक्युरिटी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड स्क्रीनर या पदामध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे. आणि त्याचबरोबर जे आहे आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार आपल्याला किती भेटणार आहे. पहिल्या वर्षी जो आपल्याला महिना भेटणार आहे तर 30,000 रुपये महिना आपल्याला प्रत्येक महिन्याला भेटणार आहे. आणि दुसऱ्या वर्षी जो महिना भेटणार आहे तर तो प्रत्येक महिन्याला 32,000 रुपये महिना दुसऱ्या वर्षी भेटणार आहे. आणि तिसऱ्या वर्षी जो आपल्याला महिना भेटणार आहे 34,000 रुपये महिना आपल्याला प्रत्येक महिन्याला भेटणार आहे. एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं पगार या ठिकाणी भेटणार आहे. एक लक्षात ठेवा ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पगार या ठिकाणी भेटणार आहे. आणि त्याचबरोबर ही जी भरती आहे हे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्डची तर ही जी भरती आहे फक्त 3 वर्षासाठी आहे. पहिल्या वर्षी आपल्याला 30,000 महिना, दुसऱ्या वर्षी 32,000, तिसऱ्या वर्षी 34,000 रुपये महिना. तर आपल्याला 3 वर्षासाठी जॉबवर ठेवलं जाणार आहे. आणि तिसऱ्या वर्षी जे विद्यार्थी मिळवणं 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रिटायरमेंट दिले जाणार आहे. रिटायर आपण या ठिकाणी होणार आहे. पण यामध्ये आपल्याला कोणतेही या ठिकाणी पेन्शन वगैरे भेटणार नाही आहे. एक लक्षात ठेवा ठीक आहे. तर यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे तर मुलाखतच्या बेसवर होणार आहे. यामध्ये कोणत्याही पेपरने मुलाखत होणार आहे. मुलाखतच्या वेळेस आपल्याला हेवाल डॉक्युमेंट या ठिकाणी न्यावं लागणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ग्रॅज्युएशनपर्यंतच्या मार्कशीट झालं, 10वी 12वीच्या मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट झालं, कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड झालं ठीक आहे. तर एवढं काही डॉक्युमेंट या ठिकाणी दिला, पासपोर्ट फोटो झालं तर एवढं काही डॉक्युमेंट आपल्याला न्यावं लागणार आहे. ही संपूर्ण जाहिरात आहे. लक्षात ठेवा एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्डची. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड स्क्रीनर या पदाबद्दल. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. याच्यासाठी थांबतो. भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.